देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय उभा करता यावा यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली। जळगावचे महेश कोल्हे या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी साधणारे एक यशस्वी उदाहरण ठरले आहे। त्यांनी फक्त स्वतःचाच व्यवसाय वाढवला नाही तर इतरांना रोजगार देखील दिला आहे। जळगावचे रहिवासी महेश लक्ष्मण कोल्हे यांनी आपल्या जिद्दीने आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मदतीने आपल्या ऑटो पार्ट्स आणि सर्व्हिसिंग सेंटरच्या व्यवसायाला उभारी दिली आहे। घरची परिस्थिती बेताची, पण ध्येय मोठं होतं। व्यवसाय वाढवायचा आणि इतरांना रोजगार द्यायचा या इच्छेचं रूपांतर त्यांनी वास्तवात उतरवलं, ते प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या साहाय्यानं। त्यांनी बँकेत जाऊन योजनेची संपूर्ण माहिती घेतली आणि 6 लाखांचं कर्ज मिळवलं। या निधीच्या मदतीनं त्यांनी नवीन स्पेअर पार्ट्स खरेदी करून व्यवसायाची व्याप्ती वाढवली। हप्ते वेळेवर परत फेडल्यामुळं त्यांना 10 लाखांचं दुसरं कर्जही मंजूर झालं। व्यवसायात प्रगती होत गेली, ग्राहक वर्ग वाढत गेला आणि आज महेश कोल्हे यांचं लक्ष्मण ऑटो अँड सर्व्हिसिंग सेंटर हे जळगावमधलं एक विश्वासार्ह ठिकाण बनलं आहे। प्रसारमाध्यमांच्या स्वरूपातून मला ती योजनेची माहिती मिळाली। मी बराच अभ्यास करून बँकेमध्ये गेलो, बँक मॅनेजर यांच्याशी मी बोललो। त्यांनी मला 6 लाख रुपये हे पहिली किश्त म्हणून मंजूर केले गेले। ते 6 लाख घेतल्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये भरभराटी झाली, नवीन सामान आला, चलन वाढले, माझा कारोबार वाढला। ही जी योजना आहे मुद्रा लोन ही सर्वांसाठी आहे। शहरातल्या मुलांसाठी, खेड्यातल्या मुलांसाठी, तरुण लोकांसाठी, सर्वांसाठी आहे। त्यांनी या योजनेचा भरपूर लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय वाढवावा। आज त्यांच्या व्यवसायात 4 युवक काम करत असून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीही साधली गेली आहे। हे यश बघून त्यांचे मित्र आणि आसपासचे नागरिकही प्रेरणा घेत आहेत। मी गेल्या 20-25 वर्षापासून या लक्ष्मण ऑटो अँड सर्व्हिस सेंटर यांच्याकडनं माल परचेस करतो। त्यांचं नाव आहे महेश लक्ष्मण कोल्हे। तर या व्यक्तीचा व्यवसाय जेव्हा सुरुवातीला चालू केला तर त्यावेळेस त्यांच्याकडे एवढे काही स्पेअर उपलब्ध नव्हते, पण त्यांना बँक ऑफ बडोदामार्फत जेव्हा मुद्रा लोनची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मुद्रा लोनसाठी ॲप्लिकेशन केलं आणि बँकेने फार व्यवस्थित सहकार्य करून मुद्रा लोन दिलं त्यांना। तर त्यांनी टप्प्याटप्प्याने या पैशाचे व्यवस्थित स्पेअर भरले, माल स्टॉक केला। त्याच्यानंतर आम्हालाही ते जवळ असल्यामुळे त्यांनी माल स्टॉक केल्यामुळे आम्हालाही जास्त धावपळ पुरत नाही इकडे तिकडे जाण्याची। आम्हाला इथले इथंच माल अवेलेबल होऊन जातो, त्याच्यामुळे त्यांची साथ आम्हाला चांगल्या प्रकारे मिळते। विनातारण मिळणारं कर्ज, सरकारी प्रोत्साहन आणि स्वतःचा ध्यास या त्रिसूत्रीतून यशाचा मार्ग साध्य होतो, याचं उदाहरण म्हणजे महेश कोल्हे यांची यशोगाथा। दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन गोसावी, जळगाव।